जन आधार टाइम्स मध्ये आपले स्वागत करतो। आपण आरे कॉलनी मधील युनिट क्रमांक 2 धडक कामगारच्या कार्यालयाजवळ आहोत आणि या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला जात आहे। जे अमराठी उत्तर भारतीय बिहार या ठिकाणचे जे अमराठी रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक होते यांना मराठी सक्ती केली होती सरकारने आणि त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 वर्षाची मुदतवाढ दिली आणि त्या मुदतवाढीचा विजयोत्सव आज अभिजित राणे यांच्या कार्यालयात आरे कॉलनी मधील युनिट क्रमांक 2 या ठिकाणी त्यांच्या कार्यालयात हा जल्लोष साजरा करण्यात येत आहे आणि 1 वर्षाची मुदतवाढ दिल्यामुळे अभिजित राणे यांनी खात्री दिली की 1 वर्षात हे मराठी बोलतींचे मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो की माझे नॉन महाराष्ट्रीयन रिक्षा चालक ऑटो चालक या सगळ्यांना एक मोठा दिलासा मिळाला की 1 वर्ष त्यांच्यावर कुठची कारवाई होणार नाही। त्यांच्या मनात भीती होती की आरटीओच्या माध्यमातून पोलीसच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई होईल, ती कारवाई आता होणार नाही। पण मी तुम्हाला एवढं आश्वासित करतो की माझे उत्तर भारतीय नॉन महाराष्ट्रीयन जेवढे रिक्षा चालक आहेत, टॅक्सी चालक आहेत, कमर्शियल व्हेकलवर चालवणारे जे ड्रायव्हर्स आहेत ते सगळी लोक मराठी बोलतील। त्या कुठच्याही रिक्षा चालकावर टॅक्सी चालकावर हल्ला झाला किंवा कुठच्याही प्रकारचा अपमानास्पद वागणूक दिली गेली तर ज्या स्टाईल मध्ये ते काम करतात त्या स्टाईल मध्ये त्यांना तसं उत्तर दिलं जाईल। 1 वर्षात मराठी शिकतील याची किती खात्री आपल्याला? विश्वास आहे, मला विश्वास आहे माझ्या सगळ्या रिक्षा चालकांवर, टॅक्सी चालकांवर ते निश्चितपणे शिकतील। सर्वप्रथम राज्याचे लाडले मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस भाऊ यांचा मी खूप लाख धन्यवाद आणि अभिनंदन करतोय की त्यांनी रिक्षा चालक आणि ऑटो रिक्षावाले टॅक्सीवाल्यांची ते स्थिती समजली ते आणि समजल्यानंतर त्यांनी ते 1 वर्ष जी वाढवली आहे त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो। कारण की 4 तासात कोणी भाषा शिकू शकत नाही म्हणून त्याने आपल्या साहेबांनी ते वेळ वाढवली आहे। त्यापासून धडक मोर्चाचे अध्यक्ष माननीय अभिजित राणेजीने ह्याच ठिकाणी एक उपक्रम चालू केला होता आणि आतापर्यंत 26,000 लोकांनी मराठी शिकली आहे। खूप स्वागत योग्य ही बाब आहे आणि त्यांचं स्वागत देखील केलं पाहिजे आणि त्यांनी तो उपक्रम अजूनही चालू ठेवला आहे की मला असं वाटतं की लाखो लोक इथून शिकून जातील। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काय मुद्दा नाही त्यांच्याकडे म्हणून ते भाषेचा मुद्दा घेऊन जात आहेत लोकांमध्ये। ह्याच मराठी लोकांनी त्यांना नकार दिला आहे। त्यांचे नगरसेवक किती आहेत, आमदार किती आहेत ते तुम्हाला माहीतच आहेत। त्यांच्याकडे काही मुद्दा नाही म्हणून ते भाषाचा विवाद घेऊन लोकांमध्ये भडकवण्याचं काम करतायत। 1 साल की जो समय मिला उससे हमें बहुत खुशी मिली। हम लोग को टाइम मिला सीखने के लिए, बहुत परेशान करते थे, इसके लिए हम लोग को टाइम मिला, इसके लिए बहुत खुशी हुई और हम ज्यादातर कोशिश करेंगे कि 1 साल तो बहुत हो गया, 3-4 महीने 6 महीने के अंदर मराठी सीख के बताएंगे। लेकिन आप लोग को बार-बार समय दिया जा रहा है लेकिन सीख नहीं पा रहे, इसका क्या कारण है? नहीं, ये देखो इतना आसान तो है नहीं क्योंकि आपको मार्च में दिया गया, अप्रैल दिया गया, फिर फेल हो गया, फिर अगस्त में 4 महीने का दिया गया था। हिंदी भाषा है जो हम लोग हमेशा बोलते थे, अभी मराठी को लेके थोड़ा सा तो प्रॉब्लम होगा तो इसके लिए थोड़ा हमें टाइम। कितने साल से आप मुंबई में रहते हैं? अभी हम रहते हैं 10 साल से। मैं अभिजीत राणे जी का बहुत तहे दिल से धन्यवाद करता हूं कि इसमें मुख्यमंत्री जी से हमारी बातों को सुनवाएं और मुख्यमंत्री जी हमारी बातों को सुनो, हमको 1 साल की मोहलत दिए और हमको महाराष्ट्र के लोगों का, मराठियों के और मुंबई का सम्मान करना चाहिए और एक शब्द अगर हम सीखें तो 15 शब्द कोई बड़ी चीज़ नहीं है। और मराठी येते? हो मला मराठी येते। काय सांगाल तुम्ही जो मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला त्याबाबत काय सांगाल? मी मुख्यमंत्रीचे आभार प्रकट करता हूँ। वो जो स्टाइल से हमको प्रसाद देंगे वो स्टाइल से हम उनको प्रसाद देंगे। हमारे सभी ऑटो रिक्शा चालक मालकों, टैक्सी चालक मालकों और खास करके उत्तर भारतीय समाज जो हाथ पर काम करता है, ये कोई ठोकशाही नहीं है। यहाँ पर ये मुंबई महाराष्ट्र सबको समालिटी है। मैं सबको, मेरे भाइयों को निश्चित रहने के लिए बोल रहा हूँ, अगर उनके ऊपर किसी भी प्रकार का अन्याय हुआ तो उसके लिए मैं अभिजीत राणे और मेरे साथ में जो हमारे साथ लोग हैं वो उसी स्टाइल से उनको जवाब देंगे। Yeah, came through flexing cause they know I got the sauce. Got the presents
on me, I can't ever take it off. That's why I came country boy stepping, yeah, I'm country boy stepping. Country boy stepping, yeah, I'm country boy stepping. Yeah, they can't get like me, rockin' boots and white tee. Designer on my cuff link, something like a Moby. Country boy stepping, yeah, I'm country boy stepping. Country boy stepping, yeah, I'm country boy stepping. Artist out the ranch, I just told you that I'm bout it. I might take offense if you tell me that you doubt it. That's just what it is, yeah, I'm known to make it rowdy. Then I'm for the fit, and I drive a wide body. Who you know, but like this, nobody. Can't go slow, I gotta hit that body. I'm the top for the top, I can't never take a break. Yeah, I'm hot, and you not, that's why all my records bang. Oh, it's been a long, hard road, gotta go home. Yeah, 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 yeah. Oh, and I know you love the way that I'm gon' keep going. Yeah, 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 can't do flexing, cause they know I got the sauce. Got the presence on me, I can't ever take it off. हम मुंबई में रहते हैं, आधा ऊपर तो आप भी सो, आप यूपी बिहार से आए हैं, उत्तर भारतीय से आप लोग आए हैं, आपको ये भी तो समझ में आता होगा कि यहाँ की भाषा जो हिंदी है उसमें आधे शब्द तो मराठी ही है कि नहीं? हो, मैं चाहता हूं आप सभी लोग जोर से बोलिए, जय शिवाजी, हल्ला बोल, भारत माता की जय, महाराष्ट्र. तर हे होते अभिजित राणे यांनी आपल्याला आताच माहिती दिली की कशा प्रकारे हा जल्लोष साजरा केला जात आहे आणि या ठिकाणी त्यांनी आज प्रोग्राम ठेवले आहे आणि विशेष करून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धडक कामगार युनियनच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत. मी व्हिडिओ जर्नलिस्ट अमित कदमचा निलेश धुरी, जनआधार टाइम्स, मुंबई, गोरेगाव.